तुम्हाला अजूनही ऑप्शन फॉर्म कसं भरायचं हे नीट समजलेलं नाही का? एक छोटीशी चूक तुमचं कंप्लीट ॲडमिशन बिघडवू शकते. म्हणूनच आज आपण बघणार आहोत एक रिअल डेमो, ज्यातून तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म फिलिंग प्रोसेस क्रिस्टल क्लिअर समजेल. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ 2024च्या कॅप राउंड फॉर्म फिलिंग प्रोसेसवर आधारित आहे. म्हणजेच हा व्हिडिओ जुन्या वर्षाचा आहे आणि केवळ डेमो पर्पजसाठी वापरला जात आहे. DSE 2025 स्टुडंट्स ह्याचा वापर फक्त फॉर्म कसा भरायचा हे समजून घेण्यासाठी करू शकतात. ॲक्च्युअल कॉलेजेस, ऑप्शन्स आणि इंटरफेसमध्ये काही बदल असू शकतात. त्यामुळे ऑफिशियल वेबसाईटवरची माहिती आणि अपडेट्स नेहमी फॉलो करा. या व्हिडिओमधील व्हिज्युअल्स आणि वॉकथ्रूचे सर्व क्रेडिट भिसे सर यूट्यूब चॅनलला जातात. त्यांच्या चॅनलला जरूर व्हिजिट करा. आणि तुम्हाला रिअल टाईम अपडेट्स, व्हेरीफाईड गायडन्स आणि सही कॉलेजेसची लिस्ट हवी असेल तर MSBTE नोट्स अँड इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे ऑप्शन फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत. ठीक आहे. CET सेलच्या साईटवरती गेल्यानंतर आपल्याला BE BTech डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग DSE वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर असं लॉगिनचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी ID आणि पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा, त्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथं बघा फिल कॅप राउंड 1 ऑप्शन फॉर्म असं ऑप्शन येईल. या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. ठीक आहे. आता बघा इथे खाली तुम्हाला स्टार्ट फिलिंग नावाचं ऑप्शन आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर बघा डिप्लोमाचा कोर्स तुमचा कोणता, मेकॅनिकल म्हणजे तुमचा जो असेल XYZ तो. त्यानंतर स्टेट लेवल मेरिट लिस्ट नंबर, हा नंबर महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. 34,541 या स्टुडंटचा नंबर आहे. या ठिकाणी लक्ष कोणतं द्यायचं आहे, तर स्टेट लेवल जनरल मेरिट लिस्टचा नंबर आहे ना. तर हा नंबर महत्त्वाचा आहे. याच्यावरनं तुम्हाला काय करायचं आहे, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 23-24ची कॅप राऊंड 1ची कट ऑफ लिस्टमध्ये तुम्हाला हा जनरल मेरिट नंबर सर्च करायचा आहे, तुमचे पर्सेंटेज नाही. ठीक आहे. ओके. आता या स्टुडंटला बघा ऑप्शन येतात की कोणत्या ब्रँचला घ्यायचा. आता मेकॅनिकलचा स्टुडंट हा कॉम्प्युटर IT पण घेऊ शकतो ब्रँच. ओके. हां, तर या स्टुडंटला पाहिजे फक्त मेकॅनिकलच ब्रँच. ओके. त्यामुळे आपण याला मेकॅनिकल सिलेक्ट करूया. बघा तुम्ही तोपर्यंत लिस्ट तुमची बनवलेली असेलच आहे ना. लिस्ट जर बनवली असेल तर तुम्हाला फॉर्म भरणं खूप सोपं जातं आहे ना. कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं की लिस्टमध्ये काय करणार आहे तुम्ही, लिस्टमध्ये काय करणार आहे, तर तुम्हाला जी ब्रँच पाहिजे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आता या ठिकाणी बघा मेकॅनिकल ब्रँच पाहिजे स्टुडंटला, तर मेकॅनिकल ब्रँच ओरिजिनलवाली इथे आहे. ओके. मुलं काय करतात, आता मेकॅनिकल पाहिजे तर दुसरी ब्रँच सिलेक्ट करतात. या ठिकाणी समजा मेकॅनिकल ऑटो जर सिलेक्ट केला तर ही ब्रँच नसेलच, कारण क्वचित एखाद्या कॉलेजमध्ये असेल मेकॅनिकल ब्रॅकेटमध्ये ऑटोवाली आहे ना. त्यामुळे प्लेनवाली तुम्हाला जी ब्रँच पाहिजे ती ब्रँच तुम्ही सिलेक्ट करू शकता. याच्यासोबतच जर तुम्हाला प्रोडक्शन पाहिजे असेल आहे ना, ऑटोमोबाईल पाहिजे असेल तर ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता आहे ना. तर या ठिकाणी सपोज मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल आपण सिलेक्ट करूया. यानंतर सेकंड जो सेक्शन आहे, सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप. ओके. तुम्हाला हव्या असलेल्या ब्रँच तुम्ही सिलेक्ट केल्या, तुम्ही नो डाऊट कॉम्प्युटर रिलेटेड, इलेक्ट्रिकल रिलेटेड पण ब्रँच सिलेक्ट करू शकता है ना. चला, या ठिकाणी बघा इन्स्टिट्यूटचा टाईपमध्ये येतं गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड जे असतं हे प्रायव्हेट कॉलेजेससाठी असतं. गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजे गव्हर्नमेंटचं काही पर्सेंटेज त्यांना ग्रँट असतं. आणि टोटल गव्हर्नमेंट म्हणजे जे आपले गव्हर्नमेंट पुणे झाले आहे ना, गव्हर्नमेंट मुंबई, असे जे कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंटचे आहे ना. तर अशा प्रकारे काय करायचं, आपल्याला कॉलेजेसचे नावं जे आहेत ते टाकायचे आहेत. ओके. आता या ठिकाणी बघा अनॲडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज झाले. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट म्हणजे युनिव्हर्सिटीनं मॅनेज करणारे कॉलेज तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. युनिव्हर्सिटी मॅनेज ऑटो ॲडेड, या ठिकाणी युनिव्हर्सिटीमध्ये असणारे कॉलेज है ना. तर असे आपल्याला कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. या ठिकाणी काय करायचं स्टुडंटला, तर गव्हर्नमेंट किंवा अनॲड म्हणजे प्रायव्हेट गव्हर्नमेंट दोन्ही कॉलेज या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे त्यांना आपण हे केलेलं आहे सिलेक्ट. तुम्हाला याच्यामध्ये जे पाहिजे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता इथे बघा तुम्हाला युनिव्हर्सिटीज दिलेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीज तुम्ही सिलेक्ट करू शकता. या स्टुडंटला पाहिजे बाटू आणि अमरावतीची आहे ना. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटला काढून टाकू आपण. डीम युनिव्हर्सिटी ही कोणती असते, तर जे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असते, ज्याला की या युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर मुलींना फ्रीमध्ये एज्युकेशन मिळणार नाही, अशी ही डीम युनिव्हर्सिटी आहे ना. मुलं घेऊ शकतात या ठिकाणी ॲडमिशन. ठीक आहे. लोणेर पाहिजे त्याला. त्यानंतर जळगावची जी आहे, जळगाव पण बघूया त्याची इच्छा असेल तर. ठीक आहे. त्यानंतर हे नको आहे, अमरावती पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला जी युनिव्हर्सिटी पाहिजे ती युनिव्हर्सिटी तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. किंवा दुसरा ऑप्शन जे आहे, ऑल युनिव्हर्सिटीजला तुम्ही सिलेक्ट करा.
आणि तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन पाहिजे तो जिल्हा फक्त सिलेक्ट करा. आता या स्टुडंटला पाहिजे बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्हा आपण सिलेक्ट करूया. त्यानंतर जवळचा आहे याच्या जळगावचा जिल्हा, आहे ना, जळगाव, या ठिकाणी जळगाव, ठीक आहे. अकोला, हां, हे 3 जिल्ह्यामध्ये स्टुडंटला ॲडमिशन मिळालं तरी चालतं. म्हणून आपण काय करूया या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड. तुम्हाला आता तुमच्या इंटरेस्टनुसार जे सर्च करायचं आहे ते करू शकता तुम्ही सर्च, ठीक आहे. एवढे कॉलेजेस जे आहेत ते या ठिकाणी अवेलेबल झालेले आहेत स्टुडंटसाठी, आहे ना. आता काय करूया आपण, गजानन महाराज शेगावचं कॉलेज, त्यानंतर अकोल्याचं, चिखलीचं अनुराधा, बुलढाण्याचं शाहू, बुलढाण्याचं लद्दड, मलकापूरचं हे आमचं कॉलेज, माऊली शेगावचं, सिद्धिविनायक खामगाव, आहे ना. मानव हे अकोल्याचं आहे, तिथे नको आहे त्याला. त्यानंतर जळगावचं हे पण नको आहे, SSBT, खानदेश कॉलेज पण नको आहे, PME पण नको आहे, गोदावरी पण नको आहे, NMKC हे पण नको आहे, ठीक आहे. सपोज हे टाकून दिलं. हे कॉलेज आपण काय केलेले आहेत, सिलेक्ट केलेले आहेत, है ना. आता एवढे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर स्टुडंटला काय करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे, ठीक आहे. आता तुम्ही सपोज या ठिकाणी स्टुडंटनं 10 कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत. तुम्हाला जेवढे कॉलेज सिलेक्ट करायचे असतील तेवढे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता काय झालं की तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत कॉलेज, याच्यामध्ये तुम्हाला नंतर आठवलं की अरे आपल्याला एखादं कॉलेज, हे कॉलेज वर तर नको पाहिजे, है ना, आपल्याला दुसरं कॉलेज 1 नंबरला पाहिजे, बरोबर आहे. तर मग ते कॉलेज तुम्ही काय करणार, 1 नंबरला टाकायचं आहे, ओके. आता या ठिकाणी स्टुडंटला जर वाटलं की अजून एखादं कॉलेज ॲड करायचं, आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज एखादं ॲड करायचं आहे, तर तो बॅकला जाऊ शकतो, है ना. बॅक गेल्यानंतर त्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज इथे येत आहे का, इथे एखादं कोणतं नाही येत आहे, मग तो काय करेल, परत बॅक जाईल, कारण त्याचं फिल्टर जे आहे ते काही ना काही चुकलेलं असेल, त्याच्यामुळे त्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळत नाही आहे, ठीक आहे. आता बघा इथं काय केलं आहे, नॉन ऑटोनॉमस. आता जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत बऱ्यापैकी चांगले ते काय झालेले आहेत, ऑटोनॉमस. म्हणून यांना काय केलं, आता ऑटोनॉमस पण सिलेक्ट केला, है ना. तर ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस दोन्ही तुम्ही सिलेक्ट करा. या ठिकाणी ऑल युनिव्हर्सिटी जरी तुम्ही सिलेक्ट केलं तरी चालते. आत्ता सर्च करूया आपण, बघा आलं गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव आलेलं आहे. या ठिकाणी गव्हर्नमेंट पण त्यांना काय करेल, सिलेक्ट करेल, ओके. सिलेक्ट केल्यानंतर तर अशा प्रकारे आपण कॉलेज जे आहे ते सिलेक्ट केलेले आहेत. त्याच्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर 1 नंबरला जे कॉलेज घ्यायचं आहे हे स्टुडंटला पाहिजे, पद्मश्री डॉक्टर VB कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर, बुलढाणा जिल्हा, ओके. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टुडंटला पाहिजे बुलढाण्याचं शाहू कॉलेज, याच्यानंतर तो गव्हर्नमेंटला प्रिफरन्स देईल, ठीक आहे, कारण त्याची फर्स्ट चॉईस जी आहे ती. तर प्रिफरन्स जो आहे तो तुम्हाला जसा प्रिफरन्स पाहिजे तसा तुम्ही लावू शकता, है ना. या स्टुडंटला विषय असा आहे की त्याला बुलढाण्याचं कॉलेज, मलकापूरचं नाही लागलं तर बुलढाण्याचं लागायची इच्छा आहे, त्यामुळे तो तशा प्रकारे प्रिफरन्स टाकेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रिफरन्स सेट करून घ्यायचा आहे, तुम्हाला जसा पाहिजे तसा. तुमचा प्रिफरन्स सेट झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला लिस्ट येईल. लिस्ट आल्यानंतर परत एकदा बघायचं आहे की 1 नंबरचं कॉलेज आपलं कोणतं आहे. या कॉलेजला नंबर लागला तर आपल्याला घ्यावंच लागेल, ठीक आहे, ओके. याच्यानंतर आपण काय करायचं आहे, तर पासवर्ड टाकायचा आहे तुमचा. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTPवरती क्लिक करायचं आणि तुमचा ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरलेला आहे, कॅपराऊंड 1चा, ठीक आहे. या ठिकाणी प्रिंटचे 2 ऑप्शन मिळतील आपल्याला. वरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी प्रिंट येईल त्याच्यावरती कॉलेजचं नाव राहणार नाही, फक्त चॉईस कोड राहील. आणि 2 नंबरची जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जी लिस्ट येईल त्याच्यामध्ये तुमचं चॉईस कोड तर राहीलच, त्याच्यासोबत तुमच्या कॉलेजेसची नावं पण राहतील.
तर तुम्ही सेकंडवाली प्रिंट जी आहे ती प्रिंट काढायची आहे. ओके, आणि त्याला एकतर या ठिकाणी सेव्ह करून घ्या. ठीक आहे, सेव्ह करून घेऊ आपण. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, तुमचा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे, ऑप्शन फॉर्म. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑप्शन फॉर्म एडिट होत नाही. OTP टाकायच्या अगोदर 2 वेळेस विचार करा आणि ऑप्शन फॉर्म कंप्लीट करायचा आहे. तर आता फॉर्म भरायचं कसं हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. पण योग्य कॉलेज, परफेक्ट प्रेफरन्स ऑर्डर आणि तुमच्या मेरिटनुसार सेफ डिसिजन्स घ्यायचं काम अजून बाकी आहे. जर तुम्ही अजूनही गुगलवर शोधून पाहू किंवा टॉप फिल करून बघतो या माइंडसेटमध्ये असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. चुकीचं डिसिजन 3 वर्ष आणि प्लेसमेंट दोन्ही खराब करू शकतं. म्हणूनच आम्ही आणलंय DSE 2025 साठी एक व्हेरीफाईड प्रॅक्टिकल आणि पर्सनलाइज्ड काउन्सिलिंग सर्व्हिस. व्हेरीफाईड आणि प्रॅक्टिकलाइज्ड काउन्सिलिंग सर्व्हिस. तुमच्या मार्क्स आणि कॅटेगरीनुसार पर्सनली सुटेड 50 कॉलेजेसची लिस्ट. लास्ट इयर कट ऑफ्स आणि रिअल ॲडमिशन चान्सेसचा आधार. व्हॉट्सॲपवर डायरेक्ट सपोर्ट. सगळा फक्त 499 रुपयात. व्हॉट्सॲप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, आत्ता कनेक्ट व्हा. स्लॉट्स मर्यादित आहेत, म्हणूनच तुमचं मेरिट कमजोर असेल तर गायडन्स स्ट्रॉंगर ठेवा. सबस्क्राईब करा MSPT नोट्स आणि इन्फोला, कारण इथे मिळते व्हेरीफाईड माहिती, अफवा नाहीत. ऑल द बेस्ट फ्युचर इंजिनियर्स.